तर दुबईत अडकलेले प्रवासी आज मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदेंनी 2 विमानांच्या माध्यमातून या प्रवाशांना मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत। प्रवासी दाखल झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रवाशांचं स्वागत करण्यात आलंय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रवाशांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आहे। पहिल्या विमानातून 80 तर दुसऱ्या विमानातून 76 प्रवासी मुंबईत दाखल झालेले आहेत। हो काका हो। या क्षणाला जो आनंद होतोय तो व्यक्त करता येत नाही। एकनाथ शिंदे साहेबांमुळे हे त्यांच्या प्रयत्नामुळेच हे झालेलं आहे। खूप चांगलं वाटलं। आमच्या कॉलेजनी आम्हाला खूप हेल्प केली या सगळ्या गोष्टींमध्ये आणि एकनाथ शिंदे सरांचा पण खूप मोठा सपोर्ट होता। तर साहेबांमुळे आणि आमच्या तरिता शंकर मॅममुळे सगळं मुमकिन झालंय। आम्ही परत वापस आलोय। आमची पूर्णपणे सगळी काळजी घेतली आहे। आम्ही एअरपोर्टवर असताना आम्ही काही धमाके बघितले तिथे, फायर ब्लास्ट होताना म्हणजे स्मोक दिसला होता आम्हाला फ्लाईटमध्ये बसले असताना। बट थँक्स टू यूए गव्हर्नमेंट, थँक्स टू आवर सीपी मॅम अँड मेनली थँक्स टू एकनाथ शिंदे सर। थँक्यू। कॅन्सलेशन असल्यामुळे फ्लाईट तिकीट काही कन्फर्मेशन नव्हते, तेव्हाच आमच्या विभागातील माननीय जे इम्तियाज खान भाई आहेत, मुन्ना भाई यांना मी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही आमची ही अडचण कळवा। म्हणजे त्यानंतर त्यांनी आम्हाला मुंबईला येण्यासाठी, आपल्या मायदेशी परतण्यासाठी एमिरेट्सचे तिकीट बुक करून दिलेले आहे। तर त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते।